विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण मानव व मानवेतर प्राण्यातील संदेशन, त्यांच्या संदेशनातील फरक हे अभ्यासले. आज आपण भाषा अभ्यासाची विविध अंगे, भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, भाषा आणि व्यक्ती स्वातंत्र्य, भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता आणि भाषा अभ्यासाची विविध अंगे अभ्यासणार आहोत. भाषा ही ध्वनी संकेतावर आधारलेली असते हे आपण बघितलं. भाषेच्या द्वारा आपल्या मनातील आशय दुसऱ्यापर्यंत पोचविता येतो. त्याचप्रमाणे दुसऱ्याचे म्हणणे सुद्धा समजून घेता येते हे पण आपण बघितलं. याचाच अर्थ दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी आणि समाज व्यवहार चांगल्या प्रकारे करण्यासाठी भाषेचा उपयोग होतो हेही आपण बघितलं. समाज हा विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी युक्त असतो. समाजात जशा अनेकविध सामाजिक संस्था आहेत त्या कोणकोणत्या? विवाह, कुटुंब, आर्थिक, राजकीय, धार्मिक अशा अनेकविध सामाजिक संस्था आहेत. त्यातीलच भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. आपण भाषेचा आतापर्यंत विचारच केला नाही की ही एक सामाजिक संस्था आहे. इतर सामाजिक संस्था जशा समाजाच्या हितासाठी, विकासासाठी, सामाजिक स्थैर्यासाठी निर्माण होतात, त्या समाजात निर्माण होतात आणि समाजासाठी निर्माण होतात. त्यांचे अस्तित्व समाजात राहते आणि सामाजिक बदलाबरोबर त्यासुद्धा बदलतात. जसं विवाह संस्थेमध्ये आज खूप बदल झालेले आहेत, कुटुंब संस्थेमध्ये आज खूप बदल झालेले आहेत. काळाप्रमाणे त्यामध्ये बदल होतो. त्याचप्रमाणे भाषा ही समाजासाठी निर्माण होते. ती भरभराटीला येते, तिचे रूप बदलते आणि ते समाजानुरूप बदलते. समाजातच एखादी नवीन भाषा जन्माला येते, तिला अनेकाकडून जीवनरस मिळाल्यामुळे ती वाढते, समाज व्यवहाराचे महत्त्वाचे अंग बनते आणि भाषा विकसित झाल्यानंतर तिच्यात उत्तम साहित्य निर्मिती होते. काही कालानंतर त्या भाषेचा वापर कमी होऊ लागतो आणि कालांतराने ती इतिहास जमाही होते. अशा अनेक भाषा आज इतिहास जमा झालेल्या आहेत. परत नवीन रूप पुढे येते. याचाच अर्थ ती समाजात निर्माण होते, समाजात वाढते व समाजातच नष्ट होते. आणि म्हणून या अर्थाने आपण भाषा ही एक सामाजिक संस्था आहे असं आपण म्हणतो. आता भाषा आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? व्यक्तीशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही. व्यक्ती मिळूनच समाज स्थापन झालेला असतो. समाजाबाहेर व्यक्तीला राहणे किंवा जगणे शक्य होत नाही. म्हणूनच समाज हा विविध व्यक्तींनी युक्त असतो, बनलेला असतो असे आपण म्हणतो. समाजात विविध प्रकृती, विविध स्वभावाच्या व्यक्ती असतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असे स्वरूप असते. व्यक्ती आणि समाज हे घटक परस्परावलंबी असतात. या दोन्ही घटकांमध्ये सुसंवाद असणे गरजेचे असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली तर सामाजिक धोका निर्माण होईल आणि म्हणून समाजाचे जे नियम असतात ते व्यक्तीला पाळावे लागतात. किंवा या उलट झालं की व्यक्तींना सतत दडपण ठेवले तर ते समाजाच्या निकोपपणास, निरोगीपणास घातक ठरतं. त्यासाठी व्यक्तींना जसे बंधन असावयास हवे
तसेच काही प्रमाणात स्वातंत्र्यही हवे असते. भाषेच्या बाबतीतही स्वातंत्र्य असायला हवे. व्यक्तीला जसे आपण स्वातंत्र्य देतो त्याच्या वाढीसाठी, त्याच्या निकोपपणासाठी, तसेच भाषेला सुद्धा आपण स्वातंत्र्य दिले पाहिजे. भाषेतील ध्वनी, शब्द, शब्दांचा क्रम, शब्दांचे उच्चारण या बाबतीत स्वातंत्र्य असायला हवे आणि आपण ते घेतो. भाषेत बोलणाऱ्याने कोणते ध्वनी वापरावेत, विविध पर्यायी शब्दांपैकी कोणता शब्द वापरावा, रचनेची मांडणी त्याला त्याच्या पद्धतीने करता यावी, यालाच भाषेच्या अनुषंगाने व्यक्ती स्वातंत्र्य मानले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची शब्दांची फेक, शब्दांचा क्रम, शब्दांचे उच्चारण हे भिन्न असते आणि ते आपण मान्य केलेलं असते, म्हणजे त्याला आपण भाषिक स्वातंत्र्य देतो. आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हे म्हणता येईल आणि भाषेच्या अनुषंगाने हे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला असतं. आणि म्हणून कोणी ज म्हणते, कोणी ज म्हणते, तर हे व्यक्ती स्वातंत्र्य झालं भाषेच्या अनुषंगाने. आशय मात्र एकच आहे. आशय एकच असला किंवा भाषेची नियम व्यवस्था निश्चित असली किंवा व्यवस्थेत रूप असले तरी वक्त्याला किंवा बोलणाऱ्याला त्या व्यवस्थेत राहून स्वातंत्र्य उपभोगता यायला हवे. भाषेचे नियम आहेत तरी त्यामध्ये आपण स्वातंत्र्य घेत असतो आणि ते घेता यायला हवे. हे स्वातंत्र्य कशाचं असते? उच्चाराचे असते, शब्दांच्या निवडीचे असते, रचनेचे असते. आणि म्हणून जितक्या व्यक्ती तितक्या भाषा असे आपण म्हणत असतो किंवा म्हणता येते. परंतु या स्वातंत्र्यामुळे भाषेची घटना बिघडता कामा नये. नाहीतर आपण स्वातंत्र्य घेतलं की आपण असं म्हटलं उदाहरणार्थ की आदिवासी मुलांचे वसतिगृह, आपण दुसरी रचना केली, फक्त शब्दांचा फेरफार केला, रचनेमध्ये बदल केला, मुलांचे आदिवासी वसतिगृह. कुठली रचना बरोबर आहे? आदिवासी मुलांचे वसतिगृह की मुलांचे आदिवासी वसतिगृह? पहिल्या रचनेमध्ये मुलं आदिवासी आहेत, मुलांचे आदिवासी वसतिगृह. दुसऱ्या रचनेमध्ये आपण वसतिगृहाला आपण आदिवासी केलं, मुलांचे आदिवासी वसतिगृह. वसतिगृह आदिवासी असणार नाहीत, मुलं आदिवासी असतील. आणि म्हणून स्वातंत्र्य घ्यायचं म्हटलं तरी भाषेची मूळची जी रचना आहे, मूळचा जो अर्थ आहे, जो आशय आहे, त्याला बाधा येता कामा नये. आणि म्हणून भाषेची जी घटना आहे ती यामध्ये बिघडता कामा नये, रचना बिघडता कामा नये. रचनेमध्ये स्वातंत्र्य तुम्ही घ्या, पण ती एक व्यवस्था आहे भाषेची, त्यामध्ये बाधा येता कामा नये. या स्वातंत्र्यामुळेच भाषेत चैतन्य, जिवंतपणा, वैविध्य अवतरते. यालाच भाषेची भाषापण म्हणता येते. भाषा जिवंत राहण्याचं ते लक्षण आहे, प्रवाही राहण्याचं ते लक्षण आहे. आपण जर तिला अशी बंदिस्त करून ठेवली, स्वातंत्र्य दिलं नाही, तर ती प्रवाही राहणार नाही. आणि प्रवाही राहणार नाही म्हणजे तिचं डबकं होईल आणि ती कालांतराने नष्ट होईल. आणि म्हणून तीमध्ये जिवंतपणा येण्यासाठी, वैविध्य येण्यासाठी भाषेमध्ये हे स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. पुढचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत, भाषा अभ्यासाच्या आवश्यकता. भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता. आता ही आवश्यकता काय आहे भाषेच्या अभ्यासाची? आपल्याला असं वाटतं की आपल्याला एक भाषा येतं, पण आपल्याला एक आपली बोली भाषा येते, जी कोणती असेल, ती प्रमाण काय असेना, तर ती एक बोलीभाषा आपल्याला येते. पण या भाषेच्या अभ्यासाची जी प्रमाण भाषा सरकारने ठरवून दिलेली आहे, तर तिच्या आवश्यकता काय आहे या भाषेच्या अभ्यासाची ते आपण बघणार आहोत. मानवाचा भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा दैववादी आहे, गैरसमजुतीवर आधारलेला आहे. त्यामुळे भाषा आपोआप येते
तिचा अभ्यास करण्याची गरज नाही असेच आपल्याला वाटत असते. पण आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला जी विविध कौशल्ये आत्मसात करावी लागतात, भाषिक कौशल्ये, त्यासाठी भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता भासते आपल्याला. आपल्याला ज्या व्यक्तीला ऐकता येते आणि बोलता येते त्या व्यक्तीला एक भाषा येते, पण इतर कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला लेखन, वाचन आणि त्यापुढची सगळी कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक ती शिकावी लागतात. आणि म्हणून भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. भाषेकडे आपण एक भावनात्मक व मूल्यमापनात्मक दृष्टिकोनातून पाहतो. त्यात आपल्या अभिमान, अस्मिता, आत्मसंरक्षण यासारखे दृष्टिकोनसुद्धा आहेत. आपल्याला माहिती आहे की भाषावार प्रांतरचना आणि या भाषेच्या माध्यमातून किंवा या भाषेला हाताशी धरून राजकारणसुद्धा केलं जातं आणि म्हणून तो एक अभिमानाचा, अस्मितेचा विषय असा एक मानला जातो. शिवाय भाषेकडे आपण शुद्ध, अशुद्ध, श्रेष्ठ, कनिष्ठ, प्रगत, मागासलेली, संस्कृत, असंस्कृत, मधुर, कर्कश असे समजण्याचा प्रकारही आहे की भाषा ही शुद्ध अशुद्ध असते, म्हणजे बोली भाषा ही अशुद्ध असते आणि प्रमाण भाषा शुद्ध असते. वास्तविक पाहता प्रमाण भाषा ही एक बोलीच आहे. आपण बोलतो ती बोलीच आहे. ते श्रेष्ठ, कनिष्ठ, नागर, ग्रामीण असे विविध भेद आपण त्यामध्ये केलेले आहेत. हे सर्व दृष्टिकोन जे आहेत आपले, तर भाषा अभ्यासामध्ये ते उचित नाहीत. म्हणून भाषेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे ठरते. प्रत्येक भाषेला एक व्यवस्था असते. याची जाणीव आपल्याला केव्हा होते? ज्यावेळी आपण स्वभाषेव्यतिरिक्त इतर भाषांचा अभ्यास करायला लागतो. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की ही भाषा आपण शिकली पाहिजे. प्रामुख्याने मराठी भाषिक लोकांचं इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये हा विचार मनामध्ये येतो की आपण ही भाषा शिकलं पाहिजे. कारण परभाषिकांसोबत संपर्क करणे अशक्य होते जर आपल्याला ती भाषा येत नसेल तर. तेव्हा स्वभाषा आणि परभाषा यांच्यातील शब्द, वाक्य, अर्थ यांची माहिती करून घ्यावी लागते. आपण भाषा शिकतो म्हणजे काय करतो की त्यातले शब्द, वाक्य, अर्थ यांची माहिती करून घेतो. त्यासाठी भाषेची ध्वनी व्यवस्था, शब्दघटना, रचनाबंध, भाषेचे प्रत्यक्ष घटिते, त्यामध्ये व्याकरण, विभक्ती, लिंगवचन, सामान्य रूपाची प्रक्रिया, सामासिक शब्द, शब्दसिद्धी या सर्व गोष्टी आपणास माहीत असणे आवश्यक असते. भाषेचा अभ्यास करताना या ज्या कोणत्या भाषेचा आपण अभ्यास करतोय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात करून घ्याव्या लागतात. अन्यथा आपणास अपेक्षित असलेला अर्थ प्रकट करता येत नाही किंवा खरा अर्थही जाणून घेता येत नाही आणि त्यामुळे व्यवस्थित असे संदेशन होत नाही. आता आपण बघितलं की आपल्याला माहिती आहे की मराठीतली जी रचना आहे ते कर्ता, कर्म, क्रियापद अशी आहे. पण इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद आणि नंतर कर्म अशी रचना आहे. आपण म्हणतो की मी आंबा खातो. इंग्रजीमध्ये आय ईट मँगो, म्हणजे रचना बदलली. मग ही व्यवस्था आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे भाषा शिकताना. स्वभाषेचेही व्यवस्थित व संपूर्ण ज्ञान आपल्याला असल्याशिवाय आपण प्रभावीपणे आपले म्हणणे मांडत नाही किंवा मांडता येत नाही. आपल्याला अचूक व नेमकेपणाने अभिव्यक्ती करता येत नाही जर आपल्याला हे ज्ञान नसेल तर, आणि दुसऱ्यांचे म्हणणेही आपल्याला समजून घेता येत नाही. आणि म्हणून ते ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. शिवाय भाषेतील बारकावे, त्यातलं सूत्र
समजून घ्यावं लागतं. आणि ते समजून घेण्यासाठी शब्दांचे उच्चार, प्रमाणबद्ध लेखन, ते करण्यासाठी भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता असते. याशिवाय भाषेच्या साहाय्याने भूतकालीन भाषेचे स्वरूपही समजून घेता येतं. आपण लेखकाने लिहिलेलं आपण वाचतोच. जे कथा असेल, कादंबरी असेल, आपल्याला समजून घेता येते. ते भूतकाळामध्ये झालेलं लेखन असते. प्रत्यक्ष आपल्यासमोर लेखक नसतो त्यावेळी. सामाजिक परिस्थितीचा विचार आपल्याला भाषा अभ्यासाच्या द्वारेच करता येतो. व्यक्तीच्या भाषिक वैशिष्ट्यांचा विचार करण्यासाठी सांस्कृतिक जीवनाचा, मानवी वर्तनाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भाषा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. आता भाषा अभ्यासाची जी विविध अंगे आहेत त्यामध्ये ध्वनी, ज्याला आपण स्वन म्हणतो. दुसरा आहे रूप, ज्याला आपण पद म्हणतो किंवा शब्द म्हणतो, शब्दांचीच पद म्हणतात. तिसरं वाक्य आणि चौथं अर्थ. ही 4 प्रमुख अंगे भाषेच्या अभ्यासाची आहेत. भाषेच्या ध्वनी किंवा स्वन या अंगाचा विचार करताना स्वन म्हणजे काय हे आपण शिकलो नाही अद्याप. ते शिकवणार मी तुम्हाला. पण ध्वनीपुरतं आपण तरी विचार आज करूया की पहिलं अंग जे आहे भाषेचं ते आहे ध्वनी. आता हे ध्वनी म्हणजे काय, त्यालाच स्वन असे म्हणतात. म्हणजे भाषेमध्ये ज्या सार्थ ध्वनींच्या रचना असतात, सार्थ ध्वनी जे वापरले जातात त्याला स्वन म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. तर स्वन निर्मितीचे स्वरूप म्हणजे या ध्वनी निर्मितीचे स्वरूप, आपण ध्वनी हा शब्दच घेऊ, तुम्हाला लवकर कळेल की ध्वनी म्हणजे काय, ध्वनी निर्मितीचे स्वरूप, ध्वनी निर्मितीची प्रक्रिया ती कशी घडते. जे मानवी मुखाच्या द्वारे जे विविध ध्वनी आपण बाहेर काढतो किंवा ध्वनी निर्माण करतो, तर त्याचं स्वरूप काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, त्याचे वर्गीकरण कसे करता येईल, त्या ध्वनी निर्मितीचे घटक कोणकोणते आहेत आणि त्याचा विनियोग कसा केला जातो. त्याला खरं तर स्वनांचा विनियोग म्हणतो आपण. तो वेगळा मुद्दा आहे. तो खरं तर खडू आणि फळ्याशिवाय शिकवता येत नाही. स्वन हा जो प्रकार आहे तो आपण त्या पद्धतीने घेऊ. आणि त्याचा विनियोग म्हणजे भाषेमध्ये जे त्याचं उपयोजन होते, भाषेमध्ये जो ध्वनी वापरला जातो, तर इत्यादी गोष्टींचा विचार यामध्ये या पहिल्या अंगामध्ये करता येतो किंवा भाषा अभ्यासाच्या या पहिल्या अंगामध्ये आपल्याला करावा लागतो. म्हणजे ध्वनी किंवा स्वन म्हणजे काय, त्याच्या निर्मितीचं स्वरूप, त्याची प्रक्रिया, त्याचे घटक, त्याचे वर्गीकरण आणि त्याचा भाषेतील उपयोग किंवा विनियोग इत्यादी गोष्टींचा उपयोग त्यामध्ये केला जातो. दुसरं जे अंग आहे ते आहे रूप किंवा पद. भाषेचे दुसरे अंग म्हणजे रूप, पद किंवा शब्द होय. शब्दांपासूनच पदे बनतात. भाषेमध्ये स्वन निर्माण होतात म्हणजे ध्वनी निर्माण होतात. केवळ स्वन निर्माण होऊन भाषा बनते असे नाही. म्हणजे आपण विविध प्रकारचे ध्वनी निर्माण केले म्हणजे भाषा झाली असं नाही. केवळ स्वन असून चालत नाही, तर ते स्वन विशिष्ट क्रमाने यायला हवेत. आपण हे गेल्या तासांना बरेच वेळा बघितलं आहे की ज्यावेळी आपण क, ख, ग, घ असे म्हणतो, हे ध्वनी आपण निर्माण करतो आपल्या मुखाच्या द्वारे, तर ती म्हणजे भाषा नव्हे. पण ज्यावेळी त्यांची आपण सार्थ त्या ध्वनींची रचना करतो, म्हणजे क आणि त्याच्या पुढे ट लावला तर कट शब्द होईल, त्याला एक अर्थ आहे. कच्या पुढे प लावला कप होईल, त्याला एक अर्थ आहे. तर
अशा ज्या ध्वनींच्या आपण रचना करतो, सानुक्रम रचना करतो, विशिष्ट क्रमाने रचना करतो, त्याचवेळी त्याला एक अर्थ प्राप्त होतो. आणि हे विशिष्ट जे ध्वनी आहेत तर हे अर्थसंकेतांनी युक्त असायला हवेत. त्याला एक संकेत असतो की दगडाला दगड का म्हणायचा, कपाला कप का म्हणायचं, कट या शब्दाला कट का शब्द आला, तो कधी आला, काय आला, त्याचे काही संकेत आहेत. या रूपाचा, रूपिमांचा, रूपिकांतराचा व त्यांच्या प्रकारांचा, तत्वाचा विचार या भाषिक अंगाने केला जातो. आता ही भाषेची रूपं असतात. हे रूप, रूपिम, रूपिकांतर हा पण एक स्वनिम स्वनांतरासारखाच प्रकार आहे भाषेतील. तर तो आपण शिकूया नंतर. पण तूर्त एवढं लक्षात ठेवा की भाषेच्या अभ्यासाचे जे विविध अंग आहेत तर त्यामध्ये ध्वनीचे स्वरूप, त्याची निर्मिती प्रक्रिया, त्याचे घटक, वर्गीकरण आणि त्याचा भाषेतील विनियोग हे महत्त्वाचं आहे. दुसरं जे अंग आहे रूप किंवा पद, म्हणजे भाषेचं जे पद आहे, भाषेतले जे शब्द असतात, भाषेची जी रूपं असतात, तर ते भाषेतील ही पदं इथं महत्त्वाची असतात. तिसरं जे अंग आहे भाषेची रचना, या अंगाच्या अनुषंगाने जी पदं असतात भाषेतली, पदांच्या सहाय्याने पदसमूह बनतात, वाक्य बनतात त्याची. अशा रचना ज्या निर्माण होतात या अनुषंगाने वाक्याचे घटक, वाक्याचे विश्लेषण, वाक्याचे प्रकार या अनुषंगाने सुद्धा भाषा अभ्यासाचा विचार केला जातो. आणि चौथा जो घटक आहे तो आहे अर्थ. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भाषेमधला अर्थ. या अंगास भाषेचे अंतरंग किंवा भाषेचा आत्मा म्हणून ओळखले जाते. कारण अर्थाशिवाय भाषा नाहीच. यात अर्थाची व्याख्या, अर्थाचे स्तर, प्रकार, अर्थघटक, अर्थक्षेत्र संकल्पना, समानार्थी विरुद्धार्थी, पर्यायी शब्द इत्यादींचा अभ्यास केला जातो. या विविध अंगांचा भाषा अभ्यास करणाऱ्या विविध शाखा निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ स्वनविज्ञान आहे, अर्थविज्ञान आहे. तर ह्या वेगळ्या शाखा आहेत. भाषा अभ्यासाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्या मात्र आपण पुढील तासाला अभ्यासूया. धन्यवाद.